पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजप युती तुटलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अगदी कालपर्यंत सकाळपर्यंत या संदर्भात बोलणी सुरू होती आणि छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ पुण्यातही शिवसेना आणि भाजप युती तुटलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यासंदर्भात चर्चा सुरू होती, मात्र आता पुण्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप युती तुटलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा युती तुटलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमधून ही माहिती दिलेली आहे। त्यांनी भाजपच्या तिथल्या स्थानिक नेत्यांवर सुद्धा आरोप केलेले आहेत। त्यांच्या अहंकारामुळेच युती तुटलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तसंच पुण्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप युती तुटली आहे। त्यांना माहित नाही, संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे। रवींद्र दंगेकर जे आहेत ते आता या ठिकाणी निघून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्ते काय अजूनही निर्णय झालेला नाहीये, अवधी फार थोडा राहिलेला आहे, उमेदवारी सुद्धा डिक्लेअर झालेली नाही। आता काय तुमची भूमिका असणार? अजून तर संयमाची म्हणजे आतापर्यंत नेत्यांचा विश्वास आहे की नेते योग्य न्याय देतील। आता दंगेकर साहेब पण बोलून गेलेले आहेत की कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान होईल, त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे। जर युती नाही झाली तर तुम्ही तयारीत आहे का सोबत लढायला? सर्व तयारीत आहेत, सर्व शिवसैनिक पूर्ण तयारीत आहेत, सर्वांचे फॉर्म तयारीत शिवसैनिकांची। नाही, पण अजूनही चित्र क्लिअर दिसत नाही। आता उदय सामंतांची पण मीटिंग होणार होती, पण काही कार्यकर्ते निघून जायला लागलेले। नाही, कार्यकर्ते निघून झालेत कारण त्यांचा संयम आता सुटत चाललेला आहे। ते म्हणतात आम्ही अपक्षही लढू, आम्हाला जर तिकीट नाही दिलं तर याचं त्यांनी भावनेचं त्यांनी कदर करावी आणि महानगरपालिका लढलं सगळ्यांना संमती द्यावी। मला हे सांगा, आता ही दिरंगाई का होत चालली, वेळ का निघून जाते? दिरंगाई बघताय ना, काही मुंबई आणि तिकडनं सगळे डिसिजन होतात। हे पुण्यातल्या भावना, शिवसैनिकांच्या भावना ऐकल्या जात नाही आहेत, कारण नेत्यांनी रात्रीपासून खेळवतात ते। आज तर पुण्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपची युती तुटलेली आहे। तिथल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत। आमच्या इथल्या शिवसैनिकांच्या भावना वेगळ्या आहेत आणि कार्यकर्त्यांचा आता सध्या संयम सुटत आहे आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा सुद्धा निर्णय घेतल्याचं सुद्धा तिथल्या स्थानिक नेत्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता शिवसेना भाजप युती ही पुण्यामध्ये सुद्धा फिसकटल्याचं समोर आलंय। सगळ्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म दिला जाणार आहे। 165 सगळ्या जेवढ्या जागा आमच्या आहेत तेवढ्या सगळ्या लढणार। जागा का आता निर्णय होईल, सगळ्याचे 165 जागा लढणार। काय ठरलं नेमकं सगळ्यांचं एकमत आहे वेगळं लढायचं ठरलेलं आहे, सगळ्यांना एबी फॉर्म मिळतील। आता ज्या ठिकाणी आमच्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे त्याला सगळ्यांना एबी फॉर्म दिले जाते। युती तुटली म्हणायचं, भाजप सेनेची युती तुटली म्हणायचं का? आता आम्हाला एबी फॉर्म सगळ्यांना दिलेले आहे। भाजप सेनेची युती तुटली असं म्हणायचं का? तुटल्याच जमा वाटतंय। अरे आता सगळ्यांना फॉर्म वाटायला लागेल ना। तर पुण्यामधली ही महत्त्वाची बातमी, युती तुटल्यास जमा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता शिवसेना भाजप युती छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ पुण्यामध्ये सुद्धा तुटल्यास जमा असल्याचं नाना भानगिरे यांनी सांगितलेलं आहे। थेट जाऊयात आपण आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, पुण्यामध्ये आता स्वतंत्र लढणारे भाजप शिवसेना युती तुटल्याच जमा आहे असं नानांनी सांगितलेलं आहे। काय नेमकं झालेलं आहे, काय कोणता पॉइंट हा ट्रिगर ठरलेला आहे? श्वेता, खरं तर बघितलं तर पुण्यामध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा होती। काल रात्रीपर्यंत ही चर्चा सुरू होती। आज त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत भूमिका जाहीर करणार होते, मात्र या ठिकाणी उदय सामंत जे आहेत ते आलेले नाही आहेत आणि त्या दरम्यान आता जे शिवसैनिक आहेत त्यांच्यात आक्रोश निर्माण झालेला पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणी आता पुणे शहराचे जे शहराध्यक्ष आहेत नाना भानगिरे यांनी आता युती होणार नाही अशी या ठिकाणी घोषणा केलेली आहे। जेवढेही उमेदवार आहेत शिवसेनेचे त्यांना एबी फॉर्म जो आहे तो दिला जाणार आहे आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जे आहे शिवसेनेचा उमेदवार उभा राहील अशी त्यांनी माहिती जी आहे ती आता या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे आता पुण्यातील भाजप आणि शिवसेनेची जी युती आहे ती जवळपास तुटलेली या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, कारण या ठिकाणी आता अधिकृत घोषणा फक्त बाकी आहे। कारण आता जर बघितलं तर या ठिकाणी शिवसेनेला जे एबी फॉर्म दिलेला आहे किंवा एबी फॉर्म जे आता वाटायला त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, अवधी फार कमी राहिला असल्यामुळे आता अजून काही चर्चा होणार। त्यामुळे आता शिवसेना
सेपरेट लढणार असल्याची भूमिका जी आहे आता त्या इथल्या स्थानिक नागरिकांनी घेतलेली आहे. स्थानिक नेत्यांनी आता या ठिकाणी स्वतंत्र लढण्यासाठी आता तयारीला सुरुवात केलेली आहे. जे कार्यकर्ते होते शिवसेनेचे ते आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळत होते, कारण अवधी कमी असतानाही अजून भाजप आणि शिवसेनेतले जी युती आहे त्यातला जो वाद आहे तो अजून मिटला नव्हता. अशामध्ये काय भूमिका घ्यायची, त्यामुळे आता स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवसेनेचे सगळे उमेदवार आता निवडणूक लढणार आहेत आणि त्यांना सेपरेट शिवसेनेचा एबी फॉर्म सुद्धा आता या ठिकाणी दिला जाणार आहे. अर्थात या ठिकाणी आता शिवसेनेचे नेते उदय सामंत यांची पत्रकार परिषद होणार होती. याच हॉटेलमध्ये काही लोकांना एबी फॉर्म जे आहेत ते दिले जाणार होते, मात्र ते या ठिकाणी पोहोचले नाही. त्यामुळं कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि आता त्यांची एकच भूमिका आहे की आता वेळ निघून गेलेली आहे युतीची, त्यामुळे आता स्वबळाव या ठिकाणी लढलं पाहिजे. ती भूमिका घेऊन आता त्यांनी आता या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की पुण्यामध्ये आता भाजप आणि शिवसेना शिंदे. अगदी त्यामुळे भाजप आणि शिवसेना आता वेगवेगळे लढणार हे आता समोर आलेलं आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.